श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज तुम्हाला 11 गुरुवारबद्दल माहिती सांगणार आहे. जेव्हा मी 11 गुरुवाराचा जो अनुभव आहे तो टाकला, त्यानंतर भरपूर अशा कमेंट आल्या, की ताई 11 गुरुवार आम्हालाही करायचे, त्याबद्दल माहिती सांगा. कसे करतात? आम्हालाही संतान प्राप्ती नाही आणि त्या व्हिडिओवर एवढ्या कमेंट आल्या, की ताई संतान प्राप्ती नाही, 11 वर्ष झाले, 12 वर्ष झाले, 13 वर्ष झाली, एवढ्या भरपूर अशा कमेंट होत्या. आज त्याच कमेंटना मी उत्तरं देणार आहेत आणि 11 गुरुवार मी ज्या काही सेवा टाकते ते माझे पर्सनल अनुभव आहे. कारण की ह्या गोष्टीतून मी स्वतः गेली आहे आणि त्या गोष्टीतून जाताना मी कोणकोणत्या सेवा केल्या, ज्या गोष्टीतून मला स्वतःला फरक पडलेला आहे. मला स्वतः संतान प्राप्ती झाली. ह्या गोष्टीच मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि हे माझे स्वतःचे एक्सपिरियन्स आहे. तर आज मी 11 गुरुवार मला प्रेग्नन्सी राहत नव्हती, तर मला 11 गुरुवारबद्दल माहिती झालं होतं. तर तेच 11 गुरुवार मी कसे केले माझ्या पद्धतीने तेच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता भरपूर स्त्रियांना 11 गुरुवार करायचे. तर 11 गुरुवार का करावे? आपण जेव्हा स्वामीचरित्र सारामृत पारायण करतो, तेव्हा कसं होतं ना, की मध्ये खंड पडतो किंवा काही असं पारायण वेळेवर होत नाही किंवा काहींना वाटतं, की बाबा व्रतवैकल्य केल्याने देव पावतो. असं बऱ्याच जणांचं हे आहे आणि 11 गुरुवार केल्याने एक जी आपल्याला वळण पडतं, ते वळण पडलं ना, की महाराज आणि आपलं नातं अजून दृढ व्हायला लागतं. तर तसंच मलाही माझी इच्छा होती, की मला 11 गुरुवार करायचे आहे. महाराजांसाठी ही सेवा करायची आहे. मीही 11 गुरुवार सुरू केले. त्या 11 गुरुवार सुरू करताना माझ्या असं लक्षात आलं, की मी जशी-जशी माझी 11 गुरुवारांची सेवा वाढते आहे, तसं-तसं माझ्या आयुष्यात भरपूर बदल होत होतात आणि जो संतान प्राप्तीतील मला भरपूर अडथळे येत होते, जे फिजिकली प्रॉब्लेम येत होते, ते एक सॉल्व्ह होत गेले. असं नाही, की माझे 11 गुरुवार सुरू झाले आणि लगेच प्रेग्नन्सी राहिली. जेव्हा मी फर्स्ट टाईम 11 गुरुवार केले होते, सगळ्यांना माहिती मला पी-सी-ओ-डीचा प्रॉब्लेम होता म्हणून. तर माझे ते पी-सी-ओ-डी कसंच कमी होत नव्हतं आणि पिरियड्स जे आहे ते इरेग्युलर होते. पी-सी-ओ-डीमध्ये ज्यांना आहे त्यांना माहिती असेल की पी-सी-ओ-डीचा किती त्रास असतो म्हणून. तर मी आज जेव्हा 11 गुरुवार सुरू केले, तेव्हा असं झालं की माझा तो पी-सी-ओ-डीचा त्रास अचानकच कमी होऊन गेला. सेकंड टाईम जेव्हा 11 गुरुवार केले, तेव्हा अजून जे मेडिकल इश्यू होते, ते प्रत्येक 11 गुरुवारच्या वेळी कमी-कमी होत गेले आणि जेव्हा मी आता माझ्या ह्या बाळाच्या टायमाला 11 गुरुवार केले, की लगेच मला प्रेग्नन्सी राहून गेली. असं माझं या सेवेचं हे आहे आणि ह्या सेवेसोबत मी भरपूर अशा सेवा केलेल्या आहेत, ज्या अ, 3 ते 4 वर्ष मी या ज्या सेवा केल्या तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता 11 गुरुवार कसे केले? तर महिन्यातील तुमचा कोणताही गुरुवार असो, तर त्या गुरुवारी तुम्हाला 11 गुरुवार सुरू करायचे आहे. संकल्प असं नाहीये, कोणताच दिवस वाईट नाही. फक्त सुरू करताना अमावास्या नसली पाहिजे, एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 11 गुरुवार पहिल्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं. केस गुरुवारी शक्यतो धूत नाही. बुधवारीच तुम्ही केस वगैरे धुवून ठेवा आणि त्यानंतर पहिल्या गुरुवारी आपण जेव्हा उठतो स्नान सुशोभित होऊन महाराजांची एक पूजा मांडायची. मांडणी जर तुमच्याकडे जागा असेल तर करा. नाहीतर अगदी तुम्ही देवघरासमोर बसूनही 11 गुरुवार केले तरी महाराज तुम्हाला तुमच्या नशिबात जेवढं आहे तेवढं फळ देतातच. मांडणी करायची. मांडणी झाल्यानंतर संकल्प करायचा. आता मांडणी कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येईल. संकल्प करायचा. संकल्प करताना जो काही आपलं नाव वगैरे घ्यायचं. त्यानंतर एक शब्द जो आहे तो महाराजांना बोलायचा. "महाराज, मी तुमचे 11 गुरुवार करत आहे. माझ्या संतान प्राप्तीमध्ये भरपूर अडथळे येत आहेत. माझे जे अडथळे आहेत ते दूर होऊन मला संतान प्राप्तीचा जो मार्ग आहे तो खुला करा. माझी जी संतान प्राप्ती मला झाल्यानंतर मी परत तुमचे 11 गुरुवार फक्त तुमच्यासाठी करेल." असा संकल्प तुम्हाला महाराजांना करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही आदल्या दिवशी समजा बुधवारीच तुम्ही केंद्रात जाऊन नारळ, खडीसाखर ठेवून येऊ शकता. जर तुमच्या जवळपास केंद्र नसेल, तर तुम्ही अगदी जिथे मांडणी केली तिथेही ठेवू शकतात. आता उपवास करायचा का? तुमच्या तब्येतीला जर झेलत असेल, तर तुम्ही उपवास करा. नाहीतर नाही केला तरीही चालेल. गुरुवारच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्य व्रत पाळायचे आहे. घरामध्ये हळदीचं लेपन करायचं आहे. पूर्ण घरात गोमूत्र शिपडायचे आहे. मांडणी ते झाल्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. महाराजांची 10:30ची आरती करायची आहे किंवा मग मांडणी झाल्यावर सकाळीही तुम्ही आरती केली तरी चालते. आता सेवा काय करायच्या? सगळ्यात पहिले फक्त उपवास करून हे सगळं मी आता जे नियम सांगितले ते करून काही होणार नाही. महत्त्वाचं काय आहे गोष्टी सांगितल्या, तर तुम्ही नाही केल्या तरी चालेल. पण तुम्हाला या सगळ्यामध्ये सेवा करणं खूप महत्त्वाची आहे. आता मला Instaला काही जणांचे मेसेज येतात, आम्ही 11 गुरुवार करतोय, पण आम्ही सेवा काही करत नाही." तर असं नाही चालत. तुम्हाला सेवा करणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि मेन म्हणजे त्या सेवेमध्ये तुमचं मन एकाग्रता होणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. फक्त तुम्ही करताय म्हणून करायचं नाहीये. आपल्याला तिथे आपलं 100% समर्पण द्यायचं आहे. आता सेवा काय करायची? सगळ्यात अगोदर आपल्याला स्वामी चरित्र सारामृत
हा ग्रंथ सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. या ग्रंथातील आपल्याला 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे आहे. पूर्ण म्हणजे 1 पासून सुरू केलं तर 21 अध्यायापर्यंत शेवट. हा संपूर्ण ग्रंथ जो आहे तो आपल्याला पठण करायचा आहे. आणि आता ह्या ग्रंथ वाचन करताना तुम्हाला मध्ये उठावं लागलं, तुमचं छोटं बाळ आहे, तर काही हरकत नाही. तुम्ही उठू शकता. पण शक्यतो जर जमलं तुम्हाला एका बैठकीत करणे, तर कधीही उत्तमच. नाहीच जर बाळ आहे छोटं, आता माझ्यासारखं ज्यांचे छोटे बाळ आहे उठावंच लागतं, तर काही हरकत नाही. तुम्ही उठवू शकता. आता स्वामीचरित्र सारामृत 108 माफ करा, 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे आहे. ह्या होऊन जातं. आता ह्या 11 गुरुवारासोबत काय होतं आपलं, की आपलं एक 11 गुरुवार 11 स्वामीचरित्र सारामृत पाठही होऊन जातात. तर हे झालं. त्यानंतर 11 वेळा तारक मंत्र घ्यायचा आहे. सगळ्यांना माहिती आहे, निशंक हो, निर्भय हो म्हणा. हा मंत्र 11 वेळा घ्यायचा आहे. आणि त्यानंतर 11 माळी जप. ताई आम्ही 1 माळ केली, ताई आम्ही 2 माळ केली, ताई आम्ही 3 करू का, 4 करू का, 5 करू का? नाही, फक्त 11 माळच. 11 माळच का? तुम्हाला 11 माळेच्या मागचे जे महत्त्व आहे, तेही एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगेल, की 11च माळ का करायच्या असतात म्हणून. तर हे सगळ्या ज्या सेवा आहेत, त्या आपल्याला करायच्या आहे. 11 दिवस, 11 वेळा अशा ह्या सेवा आहेत. ह्या सेवेचं असं अगणित महत्त्व आहे, जे की आपल्या आयुष्यामध्ये भरपूर मग तुमची कर्जमुक्ती असो, लक्ष्मी प्राप्ती होत नाहीये, तुमच्या नवऱ्याला व्यसन आहे, घरामध्ये कटकट आहे किंवा मग जगाच्या पाठीवर तुमचे कुठलेही प्रश्न असो. फक्त आणि फक्त 11 गुरुवार. कारण की मी माझ्या आयुष्यात स्वतः अनुभव घेतला आणि ज्यांना संतान प्राप्ती नाहीये, मी अशांना हात जोडून विनंती करेल, की त्यांनी 11 गुरुवार करावे. ह्या 11 गुरुवारांनी माझ्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार केलाय. मी शब्दात सांगू नाही शकत, की 11 गुरुवारामुळे मला असं नाही, की 11 गुरुवारात मला संतान प्राप्ती झाली. मी 11 गुरुवार चालू असताना माझ्या आयुष्यात असंख्य गोष्टी घडल्या. पण त्या गोष्टी सोप्या अगदी नाकातोंडाशी माझे हे येतं, संकटं येतात. पण तिथे महाराज येऊन ते कसे सोडवतात, आजपर्यंत मला कळालेलं नाहीये. येतात, असं नाहीये मी सेवा करते, व्हिडिओ करते म्हटल्यावर मला संकट येत नाही, दुःख येत नाही. येतात, पण त्याची झळ एवढी कमी लागते. कारण की महाराज आहेत ना हो. महाराज सगळं आपण महाराजांचे सेवेकरी आहोत. तर महाराज सगळं बघून घेणार ऑब्व्हियसली. फक्त तुमची तेवढी श्रद्धा, तुमचं समर्पण, तुम्ही महाराजांप्रती आपली कृतज्ञता किती व्यक्त करता आहात, हे करणं हे करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण हे करायला लागू ना, आयुष्यामध्ये असंख्य अडचणी ज्या आहेत, त्या दूर होतात आणि नित्यसेवा याचा जो नेक्स्ट व्हिडिओ असेल, तो मी नित्यसेवेवर नक्की बनवेल. कारण की मला असं वाटतं, की नित्यसेवेची भरपूर लोकांना गरज आहे. नित्यसेवेमुळेही भरपूर अशा गोष्टी ज्या आहेत, त्या सॉल्व्ह झालेल्या आहेत. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल, की नित्यसेवा का गरजेची आहे आणि मी नित्यसेवा कशी करते. नित्यसेवा म्हणजे 3 अध्याय 11 माळी करणं एवढीच नित्यसेवा नाहीये. हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओत नक्की सांगेल. तो व्हिडिओ नक्की बघा. आणि आता राहिला प्रश्न, फक्त तुम्ही माझ्या म्हणण्यावर एकदा आयुष्यात 11 गुरुवार करून बघा. 11 गुरुवारामध्ये तुमच्या आयुष्याचं जे चक्र आहे, ते पालटून जातं. ज्यांनी 11 गुरुवार केले त्यांनी मला कमेंटमध्ये त्यांचा थोडा छोट्या शब्दात का होईना पण अनुभव सांगा, की त्यांना किती अनुभव आलेले 11 गुरुवारमुळे. चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि 11 गुरुवारबद्दल तुमचं काय मत आहे हे सांगायला विसरू नका. एकदा तरी 11 गुरुवार करा. चला, श्री स्वामी समर्थ. सेवा करा, सेवेकरी व्हा.